आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अनिका, अनिका, तारा, अनिका, तारा, अरे काम डाऊन, काम डाऊन। अगं लहान आहे ती खाली आली ना की आपण विचारू तिला। ओके, काम डाऊन। रिश, व्हॉट आर यू डुइंग? काय करतोयस हे? टेल मी। का म्हणजे बुक्स वाचण्यात काय प्रॉब्लेम आहे? बुक्स आर गुड. आय थिंक यू शुड ऑल्सो रीड. सिरियसली, यू थिंक आय एम टॉकिंग अबाउट द बुक? तुला खूप चांगलं माहितीये मी कोणाबद्दल बोलतेय। मी त्या गावच्या बद्दल बोलतेय। तू का तिच्याशी एवढा चांगला वागतोयस? व्हाय आर यू गिफ्टिंग हर एंड ऑल? का? बरं झालं तूच विषय काढलास, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी। हो रिअली? देन टेल मी, का करतोयस असं? तिच्यात असं काय जे माझ्यात नाहीये? तसं बघायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत अनिका। व्हॉट? बस सेट, आय टेल यू। बस अनिका, कमळीची भाषा गावाकडची आहे, कॅन अंडरस्टँड, पण तिच्या बोलण्यामध्ये ना एक प्रकारचा गोडवा आहे, एक प्रकारचं प्रेम आहे, एक आपुलकी आहे, एक प्रकारची शांतता आहे जी मला पटकन फील होते। खूप समजूतदार मुलगी आहे ती। गावात असताना तू तुझ्या कारने एका शेळीला उडवलं होतंस, तेव्हा त्याबद्दल, त्या आजींबद्दल तुला काहीच वाटलं नाही, पण कमळी त्या दोघांसाठी तुझ्याशी भांडली, माझ्याशी भांडली। अर्थात तिला रिअलाइज झालं की माझा फक्त गैरसमज झाला होता, म्हणून तर ते गावकरी आले धावून, तेव्हा तिनेच त्यांची समजूत काढली ना। आणि आज क्लासमध्ये सुद्धा फक्त तिचा इन्सल्ट करायचा म्हणून तू तिला इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन द्यायला सांगितलंस, अँड शी मेड अ व्हेरी ऑनेस्ट एफर्ट टू डू दॅट। तू, तुझ्या फ्रेंड्स, तुम्ही तिला गावछाप, गावंढळ काय वाटतंय ते बोलता, पण तिने कधीच तुम्हाला नावं नाही ठेवलीत। हा फरक आहे तुमच्या दोघींमधला। लिसन, आय नो आता तुला खूप राग आलाय, बट ॲज आय सेड, झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा ना, लीव इट अँड लिसन, लुक इट मी। तुला वाईट वाटावं म्हणून हे सगळं नाही बोलत आहे मी। तू मला विचारलंस फरक काय आहे, तो फक्त सांगितला मी। And I know you very well. You're a very talented, smart young girl. कबड्डी चॅम्पियन आहेस तू, come on. So I think तू तुझ्या अभ्यासावर, तुझ्या गेमवर जास्ती फोकस केला पाहिजे rather than these things. Anyways, तू आलीस ते खूप बरं झालं, बिकॉज ह्या सगळ्या गोष्टींना मी कॉलेजमध्ये नसतो बोलू शकलो। What really? You like that I came here? Yeah, of course. बरं, I think you should head home now because it's quite late. तुझी आई काळजी करत असेल ना? होय अनिका, गुड नाईट। बाय बाय बाय। आहा, हे या तुमची मागवलेली पुस्तके। अरे धन्यवाद, क्यू। बघ, म्हणजे अनिकाला तू जरा जास्तच प्रेमानं समजावून सांगतोयस असं नाही ना वाटत आहे तुला? नाही म्हणजे काय तिचा गैरसमज व्हायचा? बघ, असं काही होत नाही रे, रोज काय वाटेल ते बडबडू नको। मी कमळीला चांगलं वागवतो ना कॉलेजमध्ये, त्यामुळे कोणी कॉलेजमध्ये चुकीचा अर्थ काढायला नको त्याचा, म्हणून आली होती ती, बाकी काही नाही। अनिका तुझी चांगली मैत्रीण आहे हे तुझ्या डोक्यात आहे रे, पण अनिकाच्या डोक्याचं काय? हे बघ मित्रा, तुझ्यापेक्षा 5 पावसाळे जास्त आणि 50 मुली जास्त बघितल्यात बरं का मी। तेच अनिका। हॅलो आंटी। अनिका इथे ये। आय सेड इथे समोर ये। काय ग, कुणाच्याही घरात सरळ शिरण्याची पद्धत आहे का महाजनांकडे? येण्यापूर्वी इन्फॉर्म करावं एवढं बेसिक कळत नाही? आणि आल्यानंतर इथे घरातले मोठे बसले आहेत, त्यांना रिस्पेक्टफुली विचारावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांची परमिशन घ्यावी, तर ते नाही। आजूबाजूला कुठेही न बघता सरळ कोणाच्या तरी बेडरूम मध्ये जायचं। हे बेसिक मॅनर्स नाहीयेत तुला।
तुझ्याकडनं कसल्या बेसिक मॅनर्सच्या अपेक्षा करते मी? कामिनी जी आणि रागिणीचे संस्कार आहेत ना? आड्यातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार म्हणा. नो आंटी, मला पोहता येतं. व्हॉट? एक शब्द बोलायचा नाही. मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. कळलं? दिस इज माय हाऊस. माझं घर आहे हे, नयनतारा इनामदारचं. माझ्या घरात एक पाऊलही कोणी टाकू शकत नाही माझ्या परमिशन शिवाय. आणि तू सरळ ऋषीच्या बेडरूम मध्ये गेलीस. नेक्स्ट टाइम तुला ऋषीशी काही बोलायचं असेल ना, तर इथे बोलायचं, सगळ्यांच्या समोर. डू यू गेट मी? जाता उशीर होतोय. पाहिलं सतीश, चूक झाल्यावर साधा सॉरी म्हणायचं एवढे सुद्धा मॅनर्स नाहीये हिच्यामध्ये. हॅलो हॅलो अनिका, आवाज येतोय? ओरडू नकोस, आहे परमिशन. बोल. काय? तू कॉल केलाय ना इडियट, मग तू बोल. तू कुठे आहेस आत्ता? आडात पोहते. तुला काय प्रॉब्लेम आहे? ऋषीच्या घरी खुश? बोल ना आता. अगं, ऋषी आणि कमळीचा ना फुल सीन सुरू आहे. असं काहीही फालतू बोलू नको, वरना आय विल किल यू. अरे मी काय केलंय? मी जस्ट सांगतेय तुला. बघ, ऋषीने कमळीला जे बुक दिलंय ना, त्यात विथ लव्ह असं लिहिलंय. यू नो व्हॉट, मी तुम्हाला पार्टी देणार कारण की ऋषी माझ्याशी खूप चांगला बोलला. बट नाव आय हॅव अ सेकंड रिझन टू गिव्ह यू ऑल अ पार्टी. ते बुक मी आता डिस्ट्रॉय करते. मी ते फाडून फेकून टाकीन, आग लावून टाकीन, आणि त्याच्यानंतर आय गिव्ह यू गाईज अ सेकंड पार्टी. यू वेट, आय विल कम. ओके? देवा, काय ते हॉस्टेलचं जेवण, त्यापेक्षा गावाकडचा महाप्रसाद तरी बरा म्हणायचा. लईच मोजून मापून वाढतात. एवढं तर माझ्या दाढीला बी व्हायना. आता नीट खाल्लं नाही तर अभ्यासात मन कसं लागणार? कमळे, मी काय तर खातो आणि मग आडवा पडतो. तो बॅगेत बिस्किटचा पुढे आहे ना? Mysterious of the nature's wonders. It is most mysterious than the most of the nature's wonders. Comparative degree. ठीक आहे, तू बी खा. लय वेळ झाला अभ्यास करते, काय तर खाऊन घे. नको मला, तू खा. Degree. Any other, all other. कमळे, Comparative. नाही म्हणतीस ना? मग घे झोपून आता. लयच टाइम झालाय. मग सकाळी उठून परत अभ्यास कर. होय ग, लयच वेळ झालाय. हां, झोपूया चल.